तुम्ही अगदी अचूक आणि खूप खोल निरीक्षण नोंदवलं आहे. 1970 ते 1990च्या दरम्यान जन्माला आलेली पिढी, जी आज वयाची 50शी किंवा 40शी गाठत आहे, सध्या खूप मोठ्या संख्येने भक्तिमार्गाकडे आणि विशेषतः आषाढी वारीकडे वळताना दिसत आहे. या पिढीने भारतातला सगळ्यात मोठा स्थित्यंतर काळ पाहिला आहे. साधेपणापासून ते थेट इंटरनेट आणि कॉर्पोरेट जगापर्यंतचा प्रवास. ही सुशिक्षित आणि व्यावहारिक पिढी अचानक वारीकडे का वळते आहे, यामागे काही अतिशय रंजक आणि महत्त्वाची कारणे आहेत. 1970 ते 1990ची पिढी भक्तिमार्गाकडे वळण्याची मुख्य कारणे. 1. मानसिक शांतता आणि डिजिटल डिटॉक्स. मेंटल पीस आणि डिजिटल डिटॉक्स. या पिढीवर आजच्या काळात करिअर, कुटुंब, मुलांचे शिक्षण आणि भविष्याची चिंता यांमुळे मानसिक ताण, स्ट्रेस खूप जास्त आहे. कॉर्पोरेट जगतातील डेडलाईन्स आणि सतत स्क्रीनसमोर राहून येणारा थकवा घालवण्यासाठी वारी हा एक उत्तम मार्ग ठरत आहे. वारीत मिळणारे 15 ते 20 दिवस हे त्यांच्यासाठी मोबाईल आणि जगापासून दूर राहून स्वतःचा शोध घेण्याचा डिजिटल डिटॉक्स ठरतात. 2. आपल्या मुळांकडे, रूट्स परतण्याची ओढ. 1970 ते 1990 या काळात जन्माला आलेली मुले नोकरी धंद्यानिमित्त शहरात स्थायिक झाली. भौतिक सुखे, पैसा, गाडी, घर सगळे मिळवून झाल्यावर एका विशिष्ट वयात माणसाला आपल्या मातीची, संस्कृतीची आणि मुळांची ओढ लागते. ती ओढ या पिढीला पंढरपूरच्या वाटेवर घेऊन येते. 3. कॉर्पोरेट इगोमधून मुक्ती. इगो डिसोल्युशन. ऑफिसमध्ये मॅनेजर, डायरेक्टर किंवा मोठे अधिकारी असणारे लोक जेव्हा वारीत सामील होतात, तेव्हा त्यांचे पद आणि अहंकार गळून पडतो. तिथे सगळेच माऊली असतात. जमिनीवर झोपणे, रांगेत उभे राहणे आणि साधे जेवण जेवणे यामुळे मिळणारे आत्मिक समाधान या पिढीला खूप आकर्षित करते. 4. आयटी दिंडी. आयटी दिंडी आणि आधुनिक वारी. या पिढीतील तंत्रज्ञान क्षेत्रातील आयटी लोकांनी वारीचे रूप बदलले आहे. पुणे मुंबईतील आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे तरुण आता एकत्र येऊन स्वतःची आयटी दिंडी काढतात. लॅपटॉप बाजूला ठेवून टाळ मृदुंग हाती घेण्याची ही क्रेज या पिढीमुळेच वाढली आहे. वारीतल्या शिस्तीचे आणि व्यवस्थापनाचे गणित या सुशिक्षित पिढीला जास्त भावते. 5. अध्यात्म आणि अंधश्रद्धा यातील फरक समजणे. ही पिढी सुशिक्षित असल्यामुळे ती अंधश्रद्धेच्या मागे धावत नाही. संतांचे विचार, ज्ञानेश्वरी आणि तुकारामांचे अभंग यांमागील जीवन जगण्याचे विज्ञान या पिढीला समजले आहे. त्यामुळे ते केवळ नवस फेडण्यासाठी नाही, तर जीवन अधिक सुंदर कसे जगावे हे शिकण्यासाठी भक्तिमार्गाकडे वळत आहेत. तुमच्या मते या पिढीला वारीकडे खेचून आणणारा सर्वात मोठा घटक कोणता वाटतो? आजच्या धावपळीच्या युगातील मानसिक शांततेचा शोध की आपल्या संस्कृतीशी पुन्हा जोडले जाण्याची इच्छा?